शशिकांत शिंदे जी आपल्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष। आज सभा तर जोरदार झाली, गर्दी देखील मोठी झाली, मात्र चर्चा झाली ती म्हणजे याच मोर्चाच्या विरोधात भाजपने काढलेल्या मूक मोर्चाची। असं आहे की आमची लढाई आहे, ती लढाई होती कोणाबरोबर? आम्ही निवडणूक आयोगावर। भाजपला इतकं का लागतं मला आजही कळत नाही त्यांच्याबद्दल। आम्ही निवडणूक आयोगाच्या त्रुटी लक्षात घालून ही निवडणूक निपक्षपणाने मतदार यादी जसं इतर राज्यातल्या 12 राज्यामध्ये तुम्ही SIR स्कीम लागू करून त्या पद्धतीने ती निवडणुकाची असली प्रक्रिया पूर्ण करताय। महाराष्ट्र त्याला वगळलं, महाराष्ट्र यातली प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे। परंतु मला दुर्दैवाने सांगावं लागतं की निवडणूक आयोगाचं याचा अर्थ असं होतं भाजप मुक मोर्चा करतो, याचा अर्थ असा होतोय की निवडणूक आयोग हे महाराष्ट्राच्या आणि देशातलं भाजपच्या माध्यमातून चालते असं सिद्ध होतंय। मात्र याचबरोबर ती महाविकास आघाडी तर मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भात आग्रही आहे। मात्र आता दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची सेना ही देखील म्हणतायत की मतदार याद्या स्वच्छ करा। मग नेमके आहेत कुणाबरोबर? लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला वाटतं की भविष्य काळामध्ये या निवडणुकीचा नुसता फार्स होईल। अनेक देशामध्ये, अनेक राष्ट्रामध्ये जी EVMची प्रक्रिया होती ती पूर्ण बाजूला सारून ज्यांनी जन्म घातला तेच आता बॅलेटवर निवडणूक घेत असतील, तर या राज्यामध्ये का नको, देशात का नको? त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की हा जो उद्धव ठाकरे होता अनाकोंडा आहे तो सगळ्यांना मित्र पक्षाला तर गिळंतर करेत, पण सगळ्यांना गिळंतर करेत म्हणून त्यांना भीती आहे। त्यांची पण मागणी आहे ही यादी फेर सर्वेक्षण व्हावी। बातचीत करत ही प्रतिक्रिया होती शशिकांत शिंदे यांची, जे आपल्याला या ठिकाणी प्रतिक्रिया देत होते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्ता सह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।